छान आहे सगळीकडून. तुम्ही आता काय काम करणार आहे? डोक्याला रुमाल बांधून आणि तुम्हाला हेअर ड्रायर आहे त्यानं केस वाळवा. मग तेच म्हणतोय मी, मग कधी आवरण तुमचं? 2-2, 3-3 दिवस आवरत नाही. हां प्या आता, टाका तर पकड त्याला. तुम्ही ना ते तीन दुसरं देतो मी. तुम्ही गुड मॉर्निंग पियू, वेलकम टू पुणे. कुठं आली तू? नवीन घरी आली काय? हा येडाबाई, ओ येडाबाई. परीची अजून आंघोळ नाही, पिऊची पण अजून आंघोळ नाही आहे, कारण की आता उशीर आंघोळ. हे बघा काही होऊ का नाही होऊ, आमच्या परीने एक शोध लावलेला आहे पुण्यामध्ये येऊन. परी तू काय शोध लावलाय? हां तर परीनं सर्वात आधी इथं किराणा दुकानाची शोध लावलेला आहे. किराणा दुकान कुठे आहे माहिती तुला? कुठून आणलं तर आपण सामान? डब्बे डब्बे चला घ्या पटापटा आवरा. सुदर्शनचे डब्बे नाव टाकलेली त्याच्यावर. तर हे सगळं पसारा काढण्यात आली बघा. सकाळपासून खूप मेहनत घेण्यात आली माझी. तर बाई अशी नावं टाकलेली. सगळा पसारा काढण्यापेक्षा तिसऱ्या मजल्यावर चढवणं एकदम अवघड आहे. बघू आता काय होतं. तर सगळं आपलं एखादा माणूस पाठवायचा वरती. तर नवीन घरामध्ये इकडे माझी बायको पहिल्यांदा इथं स्वयंपाक बनवते काहीतरी. पहिल्यांदा म्हणण्यापेक्षा काल पण बनवला होता आणि मी आज सकाळी व्हिडिओ घेतोय जरा. तर कोमल तू काय बनवत आहे? पोहे बनवत आहे. आणि प्लीज आता तरी पसाऱ्याचं बोलू नका, कारण की पसारा आवरायचंच बाकी आहे अजून. तर इकडे पोहे चालू आहे करणं. कढई तीच आहे, सगळं तेच आहे, फक्त घर नवीन आहे. आणि माणसं मग तेच. इकडे परी आहे. परी हाय कर. परी इकडे बघ. बरं सॉरी बोलतो बाबा, सॉरी. बस इकडे बघ आता. चल तुला दुकानात घेऊन जाते मला. कुठे दुकान माहिती ना तुला? परीला दुकान माहीत झालेलं कुठे? तर आईला सांग बरं दुकान कुठे येतं. जा. हां हे सगळं आवरायचं बाकी बरं का. हे आज आवरून घेणार आहे आम्ही सगळं. इथे एक रॅक वगैरे पण आणणार आहे. आणि आमच्यासोबत काय झालं म्हणजे एक खूप मोठा अपशकून झालेला आहे नवीन घरामध्ये आल्यावर. आता ते अपशकून काय झालेलं आहे ते तुम्हाला सांगतो. मला नव्हतं वाटलं एवढा मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल इकडे आल्यावर, म्हणून मी कालच्या दिवशी व्हिडिओ घेतलाच नाही. म्हणून हा व्हिडिओ आता एवढं बनवावा लागतोय. तर तुम्हाला इकडचा व्ह्यू वगैरे सगळं दाखवतो या व्हिडिओमधून. हां पसाऱ्यामध्येच दिवस गेला. आणि काल दिवसभर म्हणजे जसं आम्ही इथं आलो तसं आमची लाईट गेलेली होती. लाईटच नव्हती इथे. आणि हा बघा इथं फिल्टर वगैरे हे आम्हाला घरमालकांना लावून दिलेलं आहे. त्यामुळे आमचे घरमालक जे आहे ते खूप चांगले माणसं आहेत. आणि आम्हाला ते भेटलेत, ते पण लई मोठी गोष्ट आहे. हां थांब ना थोड्या वेळ. इकडं आई बसलेली. हे पसारा जो आहे ना हा सुदर्शनचा यांचा त्याचा थोडा पडलेला आहे. आणि हा आवरले जाईल, पण याला पण वेळ लागणार. इकडे आई बसली. आई तुला काय सुचत नाही आहे का? हां कसं कळणार नाही? आईचा हात जळाला बाबा. हे बघा आईचा हात जळाला पहिल्याच दिवशी. तुम्हाला काय सांगू, सगळा प्रॉब्लेमच चालू आहे आमच्या लाईफमध्ये इथं आल्यापासून. आता काय झालंय ना, विषय असा झाला की आई बाथरूममध्ये गेली होती. आईला नळ चालू करायचा होता, पण इथे काय माहिती का सोलार लावलेलं वरती. सोलार लावलेलं आहे. तर आईनं थंड्या जागी गरम चालू केलं. आणि तुम्हाला माहिती आहे सोलारमध्ये किती गरम पाणी असतं. ते डायरेक्ट तिच्या हातावर पडलं आणि तिचा हात जळाला. या उन्हाळ्यामध्ये हात जळाला. ती काल कल 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 करू लागली, पण आता जरा ठीक आहे. तर एवढं मोठे मोठे प्रॉब्लेम चालूच आहे. आणि इकडून मी आता व्हिडिओ शूट करू शकतो किचनमधला, कारण की इकडून किचन डायरेक्टली ओपन आहे. आणि किचनमध्ये यायची जरूरत नाही आहे असं कोमल म्हणते. करमतंय का कोमल?
आवरायचं राहिले वाटतं अजून ना. तर तिकडं बेडरूम वगैरे दाखवतो तुम्हाला, पण ते सध्या तिकडं आवरलेलं नाही आहे म्हणून हा प्रॉब्लेम आहे. आणि मी यांच्यासाठी नाही का हे बघा काल मँगो लस्सी घेऊन आलो होतो, ते आता फ्रीजमध्येच असं. हे बघा मँगो लस्सी आणि लस्सीला ठेवलेली दिसली का हे. तर हा मँगो लस्सी पिली नाही कोमल, खूप छान आहे, पिऊन बघ एकदा. हे बघा ही कात्रजची फेमस लस्सी आहे, तुम्हाला माहिती असेल, तुम्ही कात्रजमध्ये राहत असाल तर छान आहे. आता या लस्सीवरून तुम्ही अंदाज जाऊ नका मी इथं कात्रजमध्ये कुठं राहतो. तर इकडं व्ह्यूज आहे चांगला. हे बघा इकडं लावलेली वॉशिंग मशीन फिट केलेली आहे. आता एक कपडे टाकतात, बाहेरच्या बाहेर ताण नाही आहे. चालू आहे सासूनाची कामं. देवघर इकडं ठेवणार आहेत, पसारच पसार चालू आहे, काय करणार. छान व्ह्यू आहे इकडे. आणि आमच्या घराचा खूप इथं आरडावाडा चालू आहे, काय सांगू तुम्हाला. असा विषय आहे. आणि काल तुम्हाला सांगतो 3rd फ्लोअरला सामान आणून हे दमछाक झाली. माझी पाय तर अजून दुखत आहे, सगळ्यांचेच दुखत आहेत तसे. सगळे पोरं होते म्हणून ते काम शक्य झालेलं नाही, तर कशाचे शक्य होईल बाबा एवढ्या वर्षी आणलं. तरी 3 गोणे गो राहिलेले ते घेऊन येईल. हां हां ना. तर काल काय झालं माहिती का, कालच्या दिवशी मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवला होता बघा. तर तो व्हिडिओ नाही का खूप मोठा झाला होता, एक 22 मिनिटाचा व्हिडिओ झाला असेल कदाचित. तर तो मोठा व्हिडिओ तुम्हाला बघायला कसं वाटलं ते सांगा, कारण की याच्या आधी मी एवढे मोठे व्हिडिओ टाकलेले नाही आहे, पण तुमचा रिस्पॉन्स खूप छान आला म्हणून मला असं वाटतंय की मोठा व्हिडिओ टाकायला पाहिजे. ए उठ, पिऊला नाही, ऋतूला, ऋतू दाखव तुम्हाला. तर असा विषय आहे. अपशकून म्हणाले जावं का काय तुम्ही सांगा मला. कालपासून लाईट नव्हती, आत्ता लाईट आलेली आहे. ते गणिमत मी इन्व्हर्टर आणलं आहे, नाही तर माझ्या डोक्यामध्ये काय प्लॅन होता माहिती आहे का, इथली लाईट जात नाही म्हणून मी इन्व्हर्टर आणणार नाही असं विचारतो. नाही तर काय, पसारा वगैरे आवरणं चालू आहे म्हणून घरामध्ये पसारा असणारच आहे. कदाचित येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये तुम्हाला आमचं घर क्लीन दिसेल, छान दिसेल आणि मस्त आहे. मला तर खूप आवडलेलं आहे. फक्त खालीवर जाण्याचा थोडा प्रॉब्लेम आहे, लिफ्ट नाही आहे, तेवढाच एक प्रॉब्लेम आहे. पाण्याचं वगैरे सगळं काही ओके आहे. बघा इकडे ऋतू आली. हा का, काय ग ऋतू बा काय झालं बेटा, तुला करमत नाही? तू हशाय कधी लागशील? हसते बाप्पा, निकाल पालते पडले, गुजू येते, आंघोळ करते मी. अशी लेकरं नवीन घरात कलकल करतात थोडे, पण ठीक आहे आता व्यवस्थित आहे. चला कोमल, तुमचं कधी आवरायचं तुम्हाला? चला झाले पोहे, घड्याळ लावतो मी. चला तुम्ही आवरा पहिले, पोहे करा. आता पंखे लावायचे बाकी, रात्री तर पंखे सुद्धा लावलेले नव्हते, कूलरवर काम दाखवलं काल, काय सांगा तुम्हाला. चला काढा ना मग, झाले असतील तर काढा. पोहे ऑलमोस्ट रेडी झालेले. या पोहे खाण्यासाठी सकाळ सकाळी मस्त वेगळी. नाही आहे ना, कुठं जाणार आहे? कशासाठी बघतो ना. का ग ए ऋतू, स्वामिनी, ए स्वामिनी, लक्ष लक्ष लक्ष. हां, आणि सुदर्शन परत गेलेला आहे जालन्याला, कारण की त्याला त्याची फॅमिली आणायचं आहे. पण त्याच्या मागं पण एक प्रॉब्लेम झालेला आहे, कदाचित तो यायला थोडा उशीर पण होईल. हा ना, मला तर वाटतं सॉल्व्ह झाला पाहिजे, पण बघू आता काय होतंय. तर म्हणून त्याची व्हिडिओही काही दिवस येणार नाही. बघू, जर कधी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर व्हिडिओ टाकेल उद्या वगैरे. हे बघा, तर तिथं माहिती का हॉटेलमध्ये देत असते असं ठेवायचं, तुमची ऑर्डर घ्या म्हणून. तर त्या पद्धतीनं तू छान असे पोहे बनवलेले, वरतून थोडी शेव टाकली असती, मस्त मजा आली असती. या ना, आहे ना, बघ ना, असं ना घरात नवीन घरात शेव शोधणं म्हणजे. तर आम्ही पोहे खातो आता मस्तपैकी. या पोहे खाण्यासाठी काय कोमल, सगळ्यांना आपल्याला भेटायचं आहे. आता जे लोक आता भेटायचं म्हणताय त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर काय करायचं, भेटायचं सगळ्यांना का कसं? सध्या नको आहे? हां, सध्या नको का भेटायचं आहे? म्हणणं आहे की आम्हाला एकदा सेटल होते चांगलं, मग आम्ही भेटू. तर मी नक्कीच तुम्हाला भेट करून घालेल, येईलच मी तो तसं भेटायला तिकडे. तर मी पोहे खातो आणि 1-2 मिनिटात तुम्हाला भेटतो. ओके, गुड मॉर्निंग पिऊ, वेलकम टू पुणे. कुठं आली तू? नवीन घरी आली काय?
हा येडाबाई, ओ येडाबाई. परीची अजून आंघोळ नाही, पिऊची पण अजून आंघोळ नाही आहे, कारण की आता उशीर आंघोळ करणार आहे आज. हाट हाट बाजूला 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 रडीन ती. हाट दीदीला म्हणा हटणं बाजूला, किती वेळ आहे ती जवळ. अगं हाट दिदे, हट 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 हट. परी एक पप्पी घे फक्त. हां हां चला उठ बाजूला, बस 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 बस. हां उठा चला. हे बहिणी बहिणीचं प्रेम चालू आहे जरा, आहे की नाही? हा ना, ते लावायचं थांबणं जरा. आमचा सोफा तुटला बाबा काल, हे बघा तुटला म्हणजे डायरेक्ट वरती वरती नाही, ते गाडीतच गाडी उड्या मारत मारत तुटून गेला. सगळे प्रॉब्लेमच चालू आहे आमच्या इथे. आणि इकडे बघा देवपूजा वगैरे झालेली आहे, छान अशी देवपूजा केलेली आहे आईने. आणि फोटो वगैरे इथं लावू नको म्हटलं तिला, कारण की फोटो इथं ठोकटाक करू नका इथं, नाही का? तर तो विषय बघा. चला चला, कुठं जायचं? हा हा सगळ्यांना बोला मी आले म्हणा इकडे. हा हा काय बोल. चला, नवीन घरामध्ये ब्लॉगिंग करते परी. दाखव 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 सगळ्यांना, दाखव ना परी. हे आमचा मामा, हे आमचे पप्पा, दाखव सगळ्यांना. पिऊला दाखव, पिऊला बोल. हा सगळं घरातला पसार थोडा आवरायचं बाकी अजून, आवरू आता. चल पिऊ बाळा, चला 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 चला. हाट परी परी, हाट बाजूला बाजूला, हाट परी परी बाजूला, हाट परी बाजूला, हाट. चल बेटा ये इकडे. चला 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 चल आगे चल. चला 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 चला. काय भूक लागली काय? येडी बाई. हे बघा काय हू का नाही हू, आमच्या परीने एक शोध लावलेला आहे पुण्यामध्ये येऊन. परी तू काय शोध लावलाय? हा तर परीनं सर्वात आधी इथं किराणा दुकानाची शोध लावलेला आहे. किराणा दुकान कुठे आहे माहिती तुला? कुठून आणलं तर आपण सामान? हा मग तू आईला घेऊन जाऊ शकते का आता? माहिती ना तुला? हा. आणि परीला आता ताप वगैरे येत नाही, कारण की आम्ही डॉक्टरकडून चेकअप करून घेतलेलं. म्हटलं पुण्याला जायच्या आधी एकदा चेकअप वगैरे व्यवस्थित झाला पाहिजे. तर जालन्यामध्येच मी सगळे औषधं वगैरे घेऊन आलो, परीचे, पिऊचे आणि ऋतूचे पण, जेणेकरून त्यांना त्रास नाही झाला पाहिजे इथं आल्यानंतर पाणी चेंज झाल्यावर, नाही का परी? तर आम्ही जिथं राहतोय ना तिथं आम्हाला 24 घंटे पाणी आहे, कारण यांचा पर्सनली बोर आहे. आणि महानगरपालिकेचं पाणी इथं 3 घंट्यासाठी येतं, आहे ना बेटा? हां. तर ते 3 घंट्याचं पाणी येतं, ते प्यायसाठी वगैरे भरायची काही एवढी काही आवश्यकता नाही आहे, कारण की इथं आरो लावलेला आहे. तर आरोच इथं वापरतोय. तर हो लाईट लागतो त्याच्यामध्ये बेटा. चार्जिंग झाली त्याची. हां. तर जालन्याला एकदा परत चक्कर मारावं लागणार आहे 2 व्हीलरसाठी. तर 2 व्हीलर मी जाऊन घेऊन येईन किंवा ट्रान्सपोर्टमध्ये टाकून देईल. बाकी आता आम्हाला एका ठिकाणी जायचं आहे. ऊन पडायच्या आधी निघावं म्हटलं, पण ऊन तर काय सकाळी 10 वाजल्यापासून पडायला लागले. आणि आजीबाईला करमतं का नाही? आजीबाई करमते का? आजीबाईला काय करायचं? एखादं मंदिर पाहून द्यायचं आजीबाईला, नाही का आजीबाई? जायला यायला मंदिर पाहिजे की नाही एखादं? उतर. आजी किती वेळा उतरलं खाली? नाही उतरलं कालपासून? जायचं खाली, बसायचं थोड्या वेळ, बघायचं खाली जाऊन बसायचं थोड्या वेळ. आणि आजीबाईने एक हे केले माहिती आहे का इथं? काल काय केलं, आम्ही रविभाईच्या रूमवर थांबलो होतो ना, तर यांना पोहे केले. आजीबाई तुम्हाला पोहे नव्हते आवडले का? आजीबाईने गॅलरीतून फेकून दिले बाबा. ती काही खालची बाई आली बोलायला. आजी तुम्हाला माहित नव्हतं का बरं? वॉचमॅन होता का? असं नाही करायला पाहिजे बरं आजी. आपण आता जालन्यात थोडी राहतो, नाही का? जर सांभाळून वागायला पाहिजे. जाऊ द्या, म्हाताऱ्या माणसं पण होत असते चूक. तर आजीकडून झाली एकदा चूक, आजीला आता कळालेलं काय काय नाही, आणि ती होतच असते. त्यामुळे जास्त काही टेन्शन घ्यायचं काम नाही. गेम पाहिलं का? बरं. तर त्यामुळे जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही. वॉचमॅन वगैरे आलता, आम्ही त्यांना सांगितलं
की परीकडून चुकून फेकले गेले, तेव्हा तो शांत झाला, नाही तर तो फन करत होता. पण ठीक आहे. आता कोमल तिकडं फ्रेश व्हायला गेलेली आहे, तिला पण आवरायचं आहे, स्वयंपाक वगैरे करायचा आहे. तर नवीन घरामध्ये पहिला दिवस ठीक गेला, पण अजूनही हातपाय खूप दुखतात, कारण की तिसऱ्या मजल्यावर सगळं सामान चढवणं ते शक्य नव्हतं. अजून 3-4 गोण्या बाकी आहे, त्या पण चढवायच्या आहेत. कुठे जाऊ. आणि पिऊची मालिश झालेली, आता पिऊला जायचं आहे आंघोळीला. लेकराची आंघोळ गरजेची आहे. तर कुठं जायचं तुला? काय ग, परीची सायकल आणली बाबा, काही हो का नाही. आणि तर महादेवन ते ठेवलेले नंदी. तुळस लावायची आहे, तुळस लावून देते ना आज, कारण की तुळस जी आहे दारामध्ये हवी आहे, कारण की आपण तुळशीची पूजा वगैरे करत असतो. तर इकडं काही एवढी वस्ती नाही आहे, ह्या साईडला आहे इकडे वस्ती, पण इकडे नाही आहे. आणि इथून काय आहे, एक 10 मिनटाचा रस्ता आहे सिटीमध्ये जायचं असेल तर. पण ठीक आहे, आम्हाला आवडलं, आम्ही इथे केलं आहे घर. घराची टूर मी आता एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेन, कारण की सध्या तिकडचे घर पाहण्यासारखे नाही आहे, म्हणजे पसारच खूप पडलेला आहे, तो सगळं आवरायला खूप वेळ लागणार आहे. आणि फायनली बरेचसे लोक विचारत होते, तू पुण्यात आले का? तर हो, आता ऑफिशियली पुण्यात आलेलो आहे, ज्याला आम्ही सोडलेलं आहे. त्यामुळे इथले आता व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतीलच तसे. आणि आई, ऋतूला आंघोळ घालायची की नाही? ऋतूला घालायची की नाही आंघोळ? तुम्हाला दाखवलं मी, क्रीम वगैरे लावली, आता व्यवस्थित आहे. पण आता ते कसं एकदा चुकी होईपर्यंत कळत नाही, त्यामुळे मी सोलारला वगैरे प्राधान्य देतच नाही. पण ठीक आहे, आता उन्हाळ्याचे ते चुकून चालू झालं. इकडं पाय झाडता, इकडं. हां, आता आंघोळ झाल्यावर काय करायचं, आईला घेऊन जा दुकानामध्ये. हां, परी आता सगळ्यांना दुकान दाखवणार आहे, दुकान कुठे आहे, काय. हो का, 100च आहे का? तुला काय आणायची दुकानातून? काय तर किंडर जॉय आणलं होतं. कोणासाठी? तुझ्यासाठी का? तुला आवडलं का नाही ते दुकान? आवडलं होतं का? हाव का? शाळेत जायचं ना तुला आता? मग शंभू कोण करीन, पप्पा का? चल होय, मग जा. हां, जा मग. पिऊला गेली का? पिऊची आंघोळ चालू आहे. इथं रॅक आणायचं लावायला. हो, काय ग, काय झालं? काही थंड पाणी चालू करायचं, थांबा 1 मिनिट. तर असा विषय आज आमच्या किचनमध्ये माहिती आहे का, आमची आजीबाई आहे. आजीबाई, तुम्ही काय बनवताय हो आजीबाई किचनमध्ये? काम पाहते. आता इथं येऊन बी कामच करायचं तुम्हाला? करच लागते. इथे 2 बाया लावायचे कामाला आता आपल्याला, हो ना, काम भांडे घासायला, कपडे धुवायला, नाही का? मग राहू द्या, करते बाया, पोरी करते काम. तुम्ही बसा, तुम्हाला लस्सी देतो मी, थांबा. घ्या लस्सी प्या. तर ही साधी लस्सी प्या, दुसरी जरा. स्ट्रॉ कुठं ठेवल्या? स्ट्रॉ टाकल्यास ना बायांनी बाहेर. स्ट्रॉ ठेवले होते इथं मी, समा फाडलं त्याला. आहे घ्या स्ट्रॉ. थांबा कापून देत, थांबा. इकडे बघा, येताना काऊन येतात, नवीन शिकावं लागेल ना जरा. हां, प्या आता, टाका त्याला, पकड त्याला. प्या तुम्ही, नाही ते 3 तिला दुसरं देतो मी, तुम्ही प्या. दुसरं प्या ती. तिला कुठं देता आजी, पोरी तुम्हाला माहित नाही का? दुपारी म्हटलं ना, दुसरं देतो मी तुला दुपारी. हां, प्या 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 प्या. चांगलं आहे का सांगा? चांगलं आहे का? प्या मग. लस्सी दिली बाबा आजीला. चल ग कोमल, मम्मीला आवाज दे ना पटकन, चल ना म्हणा बाई. मॅडम आलेले आहे तयार होऊन, तुम्हाला पिऊचा आवाज देतात ना, ते दरवाज लावून घे म्हणा. ए रोहिणी, दरवाज लकलून घे बाळा, दरवाज लावून घे म्हणा. कारण की इथं जास्त आरडाओरडा जमत नाही बघा, त्यामुळं आम्ही आरडाओरडा करतो. व्हेंटिलेशन खूप छान आहे सगळीकडून. तुम्ही आता काय काम करणार आहे, डोक्याला रुमाल बांधून आणि तुम्हाला हेअर ड्रायर आहे, त्यानं केस वाळवा. मग तेच म्हणतोय मी, मग कधी आवरण तुमचं? 2-2, 3-3 दिवस आवरत नाही. कुठं चालली काय बाप्पा? इथं आरसा लावायचं म्हणते कोमल, हो की नाही कोमल? आरसा लावायचं का? नाही का? ठीक आहे बाबा.
इकडे दादाच थोडं काम चालू आहे. तर असा विषय आहे इथला. हो लाव 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 चालतंय. हे सगळं तर चालूच राहणार आहे. आपल्याला शॉपिंग करायला पण जायचं आहे, घरचा किराणा पण भरायचा आहे. त्याचा पण व्हिडिओ तुमच्याजवळ उद्यापर्यंत येईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. बॅकग्राऊंडला तुम्हाला पिऊचा खूप आवाज येत असेल कारण की ती खूप रडती आंघोळीच्या टायमाला, तर त्याला इग्नोर करा. चला तुम्हाला व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुम्ही पुण्यामध्ये कुठे राहता ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून आपण काहीतरी नियोजन लावूया. ओके चला बाय बाय.